शासनाने भूलभुलैया करणे बंद करावे. शेतकऱ्याचा अंत शासनाने पाहू नये. आज सोमवार 21 जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील सावळज येथे 5व्या दिवशी ही मोजणी रोखली आहे. शासनाने भूलभुलैया करणे बंद करावे. शेतकऱ्याचा अंत शासनाने पाहू नये. शेतकऱ्याचा संयम सुटत चालला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा. तोट्यात असलेल्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग न करता रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला 6 पदरी करून जीवदान द्यावे. शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नये. शासनाने शेतकऱ्यांना हातात दांडकी घेण्यास भाग पाडू नये. भाई दिगंबर कांबळे, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता राम कोरे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये सावळज गावामध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आज 5व्या दिवशीही शेतकऱ्यांनी बंद पाडलेली आहे. गेली 4 दिवस शेतकरी सांगतोय की आमची 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायची नाही. या आमच्या बागायती जमिनी ह्या सगळ्या दगडांना टकरा देऊन या सगळ्या बागा फुलवलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आम्ही सर्वजण उद्ध्वस्त होतोय. त्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंच जमीन द्यायची नाही असं गेली 3-4 दिवस रोज मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्याला सांगितलेलं असताना सुद्धा आज 5व्या दिवशी सुद्धा शासनानं मोजणीचा घाट घातलेला आहे आणि आज सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं 5व्या दिवशी सुद्धा मोजणी यांची बंद पाडलेली आहे. आणि आज शेतकऱ्यांनी त्यांना इशारा दिलेला आहे, आज आम्ही संयमानं तुम्हाला सांगतोय, उद्या जर याल तर हातामध्ये दांडके दिसतील आणि मग पुढे काय जर प्रकार घडला तर याला सर्वस्व शासन जबाबदार असेल. शासनानं शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची वाट अजिबात पाहू नये. हे तर कुठला तर गैरप्रकार घडावा असं शासनाच्या डोक्यामध्ये आहे का? शेतकऱ्यांच्यावर तेवढा मोठा अन्याय कशासाठी सुरू आहे? 1 दिवस 2 दिवस 4 दिवस जरी सांगितले तरी 5व्या दिवशी आणि शेतकऱ्यांच्या वावरामध्ये येऊन दडपशाहीने मोजणी करण्याचा घाट का घातला जातोय? शेतकरी टाहो फोडून सांगतोय की आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही. असं असताना हे जर यांचं कट कारस्थान जे चाललेलं आहे, भूलभुलैया करण्याचं जे काही चाललेलं आहे, हे शासनानं तातडीने थांबावं. येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून जर मोजणीला कोण याल तर हातामध्ये शेतकऱ्यांच्या दांडके दिसतील आणि मग ह्या वावरामधनं यांना पळत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना हाकून लावल्याशिवाय शेतकरी गबसणार नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. आणि रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा. जमीन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.